याच्या घरी नंदबाबाच्या घरी पोराला पाहण्याकरता निघाले महाराज. पाहत असताना एकदा का त्या देवाला पाहिलं की पाहतच राहावं असं वाटत होतं महाराज. बैसला देखिला डोळा बैसला म्हणी हो तो भगवान परमात्मा पाहतच राहू वाटू लागला. चला पुढे भगवान परमात्म्याचं चरित्र मला पुढे तुम्हाला न्यायचं आहे. भगवान परमात्म्याला मारण्याकरता त्या ठिकाणी पुतना आली. भगवंतानी पुतणीचा वध केला. त्यानंतर मावळ भट्ट आला, त्याचाही भगवंतानी विटंबना केली, वध केला नाही. का? कारण ब्राह्मणाच्या रूपामध्ये तो आलेला होता महाराज. का? कारण शास्त्र सांगतो बघा, क्षत्रियाचा धर्म आहे, क्षत्रियाचा धर्म आहे ब्राह्मणांची सेवा करणं, हा धर्म आहे. म्हणून देवानी तो धर्मही पाळला आणि ब्राह्मण त्या ठिकाणी ब्राह्मणाचं वेश धारण करून त्या ठिकाणी यशोदेला त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणून त्या ठिकाणी सजा देखील दिली. चला भगवंतानं खोड्या केल्या. पुढे भगवंतानं खोड्या केल्या. का खोड्या केल्या त्याचे काही कारण सांगतो आणि माझ्या वेळेला मी विषयात पूर्णविराम देतो. का खोड्या केल्या ऐका. काल्याची कीर्तन आपण भरपूर ऐकले, चरित्र सुद्धा ऐकलेलं आहे. पण देवानं खोड्या करण्याची कारण ऐका. पहिलं कारण, देव खोडी का करतो? का भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं खोड्या केल्या? त्यातलं पहिलं कारण, एखाद्यानं जर भगवंताच्या भक्ताची निंदा केली तर देव त्याला सजा देण्याकरता काय करतो? खोडी करतो. दुसरं कारण, धर्म रक्षणार्थ भगवान परमात्मा काय करतो? खोडी करतो. तिसरं कारण, भक्ताला अभयदान देण्यासाठी भगवान परमात्मा काय करतो? खोडी करतो. आणि शेवटचं कारण, भक्त जरी असेल आणि त्याला थोडा जरी अभिमान झाला का तर भगवान परमात्मा त्याचा अभिमान घालून अभिमान केला खोडी करतो म्हणतो मी. अभिमान गेला आणि मग तुका म्हणे देव काल्याच्या कीर्तनानंतर झाला. ते प्रमाण नाही आता इथं. काय आहे बघा, पाठळकर दादा सांगायचे ना, टाळकरी कसे पाहिजे? वैद्याच्या कुत्र्यासारखे. कोणत्याही मंत्राला छू जरी गेलं तरी ते पळले पाहिजे. तसं नाही, शिकार पकडणं संगत झाली पाहिजे. शिकारत नाही ना, शिकारत नाही. शिकार वाघाची पळत मांजरी माग. तुम्ही आम्ही खेळीमेळी, माझा स्वभाव असा आहे महाराज. चला यात सगळे आपले तरी म्हणून चला ऐका. भगवान परमात्म्यानं पहिली खोडी केली अभिमान. एखाद्यानं निंदा केली तर त्याला दंड देण्यासाठी. मग उदाहरण कुठं देता तुम्ही? तर मावळ भट्टाचं चरित्र ऐका. ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांनी ब्राह्मणाची निंदा केली. ब्राह्मण म्हणजे संतच होते ते, पण ब्राह्मण होते म्हणून निंदा केली. म्हणून भगवंतांनी त्याला सजा दिली. विचार करा, यशोदेला पाठ दिला बसायला, पाठावरती बसले, पंचांग पाठावरती ठेवलं, सांगितलं यशोदे तुझा मुलगा मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे, यादव कुळाचा नाश करणार आहे. हे भविष्य खरं आहे की खोटे? खरं आहे, पण सांगण्याची ती वेळ नाही ना. यशोदेनं सांगितलं महाराज कालच्या दिवशी एक महाराज आले होते, त्यांनी तर सुंदर सांगितलं, त्यांनी सुंदर सांगितलं. या महाराजांनी विचारलं काय त्याचं नाव? तर म्हणले गर्गाचार्य. ह्या ब्राह्मणाच्या मुखातून शब्द निघाले, बावळट म्हणत आहे गर्ग तो चुकला गणिताशी. एवढं म्हटल्याबरोबर देवानं सांगितलं बेट्या त्याच्या आधी मी माझ्याबद्दल सगळं ऐकून घेतलं, मारून टाक पुरून टाक सगळं ऐकून घेतलं, पण माझ्या भक्ताला तू चुकला म्हणला का तुला सुट्टी नाही. मग विटंबीला भट दिला, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. विटंबीला भट दिला याचा अर्थ असा होतो, या उदाहरणामधून या दृष्टांतामधून लक्षपूर्वक ऐकणार आहेत म्हणून तुम्हाला पटवून देतोय. ब्राह्मण जरी असेल, ब्राह्मणाने देवाची संतांची जर निंदा केली तर देव सोडत नाही, सोडत सुट्टी नाही देत. म्हणून देवानं खोडी केली. दुसरं कारण, धर्म रक्षणार्थ देवानं खोडी केली. आता माणसांना विचारत नाही मी, इथं छोटे छोटे मुलं पोरायला प्रश्न विचारतो. पोरा तुम्हाला विचारू करे प्रश्न? हा
विचारू का? अरे होत म्हणा ना. तुमच्याकडे काय आहे का काय? कोणाकोणाच्या घरी मी नेत नाही आहे बाबा. कोणाकोणाकडे काय आहे खरं सांगा. कोणाकडे आहे तुझ्याकडं? जाणलेली आहे का? कीर्तन झालं, चहा पीस पैसे जाऊ दे, विषय सोडून दे. मला सांग, गाय दूध देते कोणासाठी? कशासाठी देते ना? तुम्हाला गाय कशी माहित असं यायला मसाला माहित असेल दूध कोणासाठी यायला मसाला माहित असेल ना दूध कोणासाठी देते. मसालीला वा घालायची गरजच नाही मला. गाय दूध कोणासाठी देते? नाही तूच बोल फक्त, बाकी कोणी बोलला ना. काय ना, अजिबात घाबरू नको मला. कोणासाठी देते? वासरासाठी. वा, सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्याच्यासाठी. खरं उत्तर दिलं मला. आता मला तुम्ही सांगा, वासरासाठी असणार दूध वासराला न पिऊन देता माणसाने पिणं हा धर्म का अधर्म? सरळ सरळ अधर्म आहे ना. पण त्या युगामध्ये ते माणसालाही नव्हतं, मथुरेतल्या राक्षसांना जात होतं. म्हणून ते जाऊ नये, हा अधर्म होऊ नये याकरता देवानं खोडी केली. तिसरं कारण, देवानं खोडी का केली? एखाद्याला जर अभिमान झाला तर तो अभिमान नष्ट करण्याकरता देवानं खोडी केली. कुठलं करता आता दृष्टांत सांगायचं बघा. काल्याच्या कीर्तनात नेहमी सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या, परेशान झाल्या. मग एक गवळण म्हणली, मी पाहते त्याच्याकडे, मी पकडी ती त्याला. जरा नवीन होती, पाहुणी आलेली होती. गवळणीनं पाहुणे आले तर महाराज पाहुण्यासारखंच राहावं ना. 4 दिवस यायचा, चहा प्यावा, त्याचा चहा प्यावा, निघून जा. गावातल्या उचापात्या पाहुण्याला काही घेणं नाही, काही गरज आहे का? गपची बापला पण ती पाहुणे काही काही खटकुट राहते, लयच अवघड राहते पाहुणे. ते तशी गवळण होती ती गवळण म्हणजे तुम्हाला ते तीच भरली पुरावरण होय. मी पाहते त्याच्याकडे. हळूच भगवान परमात्म्याने पेंढ्याला सांगितलं, पेंढ्या ही गवळण कोणाच्या घरी उतरली पायाबरीचा नंबर तरी ही घर नंबर. पेंढ्याने घर नंबर नाही, घराचा आटच टाकलं महाराज व्हॉट्सअप ग्रुपवर. सगळ्या गोपाळांना मिळा लागला. सगळे गोपाळ घेऊन भगवान परमात्मा तिथं आले. दही दूध तुप लोणी खाल्लं महाराज, खाल्लं दही दूध तुप लोणी. जाता जाता भगवंताने काय केलं बघा. जाता जाता गवळ्याच्या दाढीची आणि गवळणीच्या वेणीची गाठ मारली महाराज. मन गे बाई काय केले करणे, आता काय तुम्हाला काळजी नाही बघा. आता बिनधास्त प्रमाण म्हणा. मला ओव्हर टाइम घ्यायला सांगितलं खालून. सगळं आटोपले आणि आता काय कापसा फापसा याचे राहिले नाही कोणाचे. पुन्हा जेवून कुणी वावरा सुद्धा जाणार नाही. म्हणून बिनधास्त 4-5 वाजेपर्यंत चलते. मला बी लय कीर्तन करायचं नाद नाही महाराज. लय दिवस झाले घरातच मी. आता काय अडचण नाही. 8 महिन्याची कसर काढून घेतो मी. काय अडचण नाही. तिसरी जी गवळण आहे त्या गवळणीचं भगवान परमात्म्यानं गाठ बांधली. महाराज देव निघून गेले. पहाट झाली आणि पूर्वीच्या गवळणी पहाट उठत होते. पूर्वीच्या गवळणी पहाट उठत होते. त्याचं काय होतं महाराज, पूर्वीच्या गवळणीला कामं होते, गवळ्याला होते पण जास्त नव्हते. जे काम गवळ्याचे होते तेच गवळ्याचे होते. आता गवळणीचे काम सुद्धा कोण करतंय? गवळी करते. पठाळकर दादाला सांगत असते, पहाटच उठत आहे, सडा टाकीत आहे, कुंधारा असलं की भांड बी घाशीत आहे, चहा ठुतय, आपणही घेतय आणि मग त्याच्याकडे जातंय. आय होय आव उठता का? तुम्हाला नाही का घ्यायचा? सोडून गवळण महाराज 3:30 पहाटे उठल्या बरोबर
गवळ्याच्या दाढीला झटका बसला महाराज. दाढीला झटका बसल्याबरोबर आता ते का गवळी आताचा होता का महाराज? पूर्वीच्या काळातला गवळी होता महाराज का? आताच्या गवळ्यात आणि पूर्वीच्या गवळ्यात फरक आहे महाराज. कसं? पूर्वीच्या गवळ्याच्या ताब्यात गवळण होती, आता गवळी गवळणीच्या ताब्यात गेले. लातूरला माझी कथा चालू होती, मोठी मोठी भागवत कथा होती महाराज. बराच समाज होता. 5व्या-6व्या दिवशी चांगली रंगात कथा आली, चांगली रंगात कथा आली. एक मथर म्हणून साठी तगडा बंब होतो महाराज, बिशा बिशा, पालपूरचा पटका, जॅकेट बिकेट, मथर रोज माझ्या समोर येऊन बसायचं. झालं काय 6व्या दिवशी म्हातारी माझ्या स्टेजच्या पाठीमागून आली अशी, काहीच कारण नाही, काही नाही, काही नाही. म्हातारीची नजर झाली की म्हातारीने फक्त हे पोट आहे का असं केलं महाराज. पाहता काय म्हातार कथेतून उठलं ते स्टेजच्या मागं गेलं. म्हातारीला म्हणे काय कळतं का तुला? बोता पडे काही बोललं म्हणजे मला नेमकं कशासाठी बोलले सांग मला, काय काम आहे? म्हातारी म्हणली काहीच काम नाही. मग बोलिलं कशासाठी? काय काम होतं? काय कारण होतं? ते म्हणजे कारण नव्हतं, काही नव्हतं, फक्त ह्या बोटात किती ताकद एवढी पाहिजे. तसं ते गवळी आताच नव्हतं महाराज. पूर्वीच्या काळातलं गवळी होतं, ते गवळी तापलं ते मस्त होऊन या मातली धांगडी करी तसे ओढाओढी मजा लागी. या वयात ओढाओढी करते, शोभतं का तुला? भांडण लागलं महाराज. पाहतायत तर गाठ मारली. मग काय म्हणतात महाराज? गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतात, गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतात. नैनम छंदंती शस्त्राने. विचार करा, जगाच्या बापानं मारलेली गाठ आहे. जे बापानं जर गाठ मारली तर कोर्टात जाऊन सुटण ना महाराज. जगाच्या बापानं मारलेली गाठ आहे, सुटण कुणाला नाही. मग तो गवळी हळूच म्हणला, तू काही म्हणली होती का काल नंदाच्या पोराला? म्हणजे हो, मग हे त्याचंच काम आहे, त्याच्याशिवाय आता सोडणार नाही. तो कृष्ण परमात्म्यानं काय केलं बघा, सगळ्या गावातल्या लहान लहान लेकरांना सांगितलं, उद्या आपल्या गावात सोंग येणार आहे, सोंग. 3:30ला दरवाजा उघडणारा, 8 वाजले तरी दरवाजा उघडला नाही. सगळं गाव गोळा झाले. रामभाऊ नेमकं झालं काय? का दोघं संगत गेले? झालं काय? सगळं गाव जमा झालं, आवाज द्यायला लागले. दरवाजा उघडण्यासाठी ते गवळण गवळी निघाले महाराज. पण काय होतं बघा, दुश्मनाच्या देखील जीवनामध्ये तसा जोड नसावा. दुश्मनाच्या देखील कसा असा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मुलगी पाहायला गेलं का तर माणसानं 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. सांगू का तुम्हाला? वेळ आहे म्हणून, मला जरा वेळ आहे म्हणून सांगू का तुम्हाला? तुम्ही जर सांगा म्हणले तर सांगतो, नाही तर कशाला सांगू का? हा सांगा, डबल करायचे का काय? तिच्या मुलाला करता काम येते नाही का? पहिली गोष्ट, मुलगी आपल्यापेक्षा रूपवान नसावी. दुसरी गोष्ट, मुलगी आपल्यापेक्षा शिकलेली नसावी. तिसरी गोष्ट, मुलगी आपल्यापेक्षा पैशावाल्याची नसावी. चौथी गोष्ट, मुलगी आपल्यापेक्षा उंच नसावी. यदा कदाचित मुलगी जर आपल्यापेक्षा रूपानं चांगली असेल तर ती आपल्या रूपाला नेहमी नाव ठेवते, बरोबर की नाही? आणि यदा कदाचित दुसरी मुलगी जर आपल्यापेक्षा शिकलेली असेल तर ती नेहमी आपल्याला म्हणते तुम्हाला काही पक्का अनुभव कळत नाही. तिसरी गोष्ट, मुलगी जर पैशावाल्याच्या घरातली असेल तर ती आपल्या गरीब झोपडीमध्ये राहू शकत. या 3 गोष्टी बऱ्यात मारा, 3 गोष्टी बऱ्यात. पण चौथी गोष्ट लय वगळ, लय वाईट, मुलगी आपल्यापेक्षा उंच नसावी. आमचे एक महाराज आहेत, तुम्हाला कोणाला माहीत नसतील, रात्रीचे आमचे जे गुरुवर येते का त्यांचे शिष्य, नाव सांगितले तुम्हाला मी, गाव सांगतो इकडं मंगरुळ गाव बघा, मंच्यापाशी द्यायचं. ते आळंदीलाच राहते महाराज, लोकांना माहीत असतील, ते आळंदीलाच राहतील. त्या महाराजाची ही जोडे महाराज हे 3 फूट आणि महाराजींबाई 3.5 फूट, 6.5 फूट. मी आळंदीला संस्था असताना माझी ती नेहमी माझ्याकडे यायचे, मी त्याच्याकडे जायचो. एक दिवशी मी त्याच्याकडे गेलो, त्याचे लागले भांडणं. ह्या भांडणं एकोपाला गेले. आता दोघा नवरा बायकोची भांडणं लागले. मी म्हणलं आपण तिसऱ्या माणसाला मदत पडू नये. मी आपलं खिडकीतून माझ्या पाहत होतो. एवढे भांडणं एकोपाला गेले, एवढे भांडणं एकोपाला गेले. महाराजांबाईनं काय केलं, कामराला पदर खोला आणि टप्पू मारला. कोणाला? महाराजाला. महाराजाची बी तळपायाची मस्त गेली, त्याला बी मारा वाटाले. हात दोन्ही भाया मागा केल्या, प्रयत्न करायला लागले पण हातात पुरलं. परत मागच्या घरात गेले, स्टूल आणला, उभा राहिले, तो लोक मंडळी निघून गेली. तसा इजोड होता महाराज हा. गवळी होता 3.5 फूट आणि गवळण होती 7.5 फूट. मी माझ्या पदरचं बोलत नाही, नामदेवराय वर्णन करतात.
गवळी गवळण गरगर घिरक्या मारी गवळी वडवर टाचा करी. त्याचे पाय सुद्धा खाली टेकत नव्हते. हे सोंग निघालं महाराज. कुठं आलो महाराज कन्हैयाकडे आलो. मग आल्याबरोबर मग त्या गवळणीनं स्वतःचा अभिमान झालेला मान्य केला. मग देवानं ती गाठ सोडली. मला तुम्हाला का सांगायचंय, देवानं खोडी का केली? अभिमान नष्ट करण्यासाठी. म्हणून ऐका बरं का, नामदेवराय हात जोडून देवाला विनंती करतात, देवा हे देवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा बालिका. सांगू का अहंकार अभिमान माणसाला होऊच नाही महाराज. आणि परमार्थामध्ये तर तो नसावाच. परमार्थात तिळभर जरी होय अभिमान निरुत्व समान भार देवा. परमार्थात अभिमान अहंकार नसावाच. पण काय झालं बघा, माणसाचा अहंकार कुठं येतो कुठं दुखतो न दुखतो. पण सप्ताह कीर्तन मंडपामध्ये अभिमान झाल्याशिवाय राहत नाही. नाही तुमचं नाही सांगत मी महाराज, आम्हाला होतो आम्हाला होतो. आमचा अभिमान जात नाही जात. लय अवघडी महाराज अभिमानाचा. पण परमार्थामध्ये अजिबात अभिमान नसावा. ज्याच्याकडे परमार्थामध्ये लिंता आहे का, हा सांगू तुम्हाला, त्याचा परमार्थ सुफळ होतो. लिंता असावी परमार्थामध्ये, अभिमान नसावा. अभिमान नष्ट करण्याकरता भगवान परमात्मा कोणी करतो. कुणाकुणाच्या केल्या अनेकांची उदाहरणं सांगेन मी तुम्हाला, अनेकांची. कुणाकुणाला अभिमान झालो, कुणाकुणाला कशाचा अभिमान राहतो, कुणाकुणा आकाशाचा बी अभिमान राहतो. अभिमान असावा ठीक आहे, स्वाभिमान असावा, पण कशाचा? काही एखादी चांगली गोष्ट असेल ठीक आहे ना, त्याचा स्वाभिमान. काही माणसाला कशाचा बी अभिमान राहतो, कशाचाही अभिमान राहतो मला. कोणाला रूपाचा अभिमान, कोणाला संपत्तीचा अभिमान, कोणाला जमिनीचा अभिमान, कोणाला सत्तेचा अभिमान, कोणाला कुटुंबाचा अभिमान. हे तरी बरे, याच्यापेक्षा लय बेकार अभिमान आहेत. कोणाला बिड्या प्यायचा अभिमान आहे, महा इतके कटे कोणीच ओढीत नाही. लय अभिमान आहेत महाराज असे, लय बेकार. काही काहीला सप्ताह करण्याचे अभिमान आहे आणि काहीला सप्ताह आहेत महाराज. हो आहेत, तुमच्यात आहेत ती नाही माहित मला, आमच्यात आहेत ते. सोडून पण अभिमान परमार्थामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अभिमान नसावा. आणि अभिमान विरहित केलेला परमार्थ देवापर्यंत पोहोचतो. चला, भगवान परमात्म्याने ती खोडी केली. चौथं कारण, भक्ताला अभयदान देण्याकरता खोडी केली. आता ऐका, थोडस मी चरित्रामध्ये मागे येतो, मला खोडी देवाची सांगायची. म्हणून भगवान परमात्मा घरातून महालातून बाहेर आले आणि भगवंताने हे सर्व गोपाळ पाहिले. पाहिल्याबरोबर हे हीन असणारे गोपाळ आपापल्या जागेवरती होते महाराज. देवानं पाहिले, देवाच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा टपकल्या आणि ते गोपाळ पाहण्याबरोबर देव रडू लागले. आवाज दिला देवानी, ए गोपाळांनो. गोपाळ एकमेकाकडे पाहतात. अरे कुणाला आवाज दिला? अरे तुम्हीच इकडे या. धावत 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 आले महाराज. ते गोपाळ आल्याबरोबर देवानं त्या गोपाळाकडे पाहिलं, दोन्ही डोळ्यातून अश्रू ढाळले, हात मोकळे केले आणि गोपाळानं सांगितलं, माझ्या गळ्यात मिठी मारा. त्यावेळेला ते गोपाळांचं उत्तर ऐका, देवा कन्हैया नाही देवा. अरे आम्ही हीन आहे, हा समाज आम्हाला हीन समजतो. एवढ्या आपुलकीनं एवढ्या प्रेमानं देवा आम्हाला आजपर्यंत कोणी बोलवलंही नाहीये. तू आम्हाला आवाज दिला, हेच आम्हाला प्रेम वाटलं देवा. यदा कदाचित तू जर आम्हाला मिठीमध्ये घेतलं, स्पर्श आमच्या शरीराला केला ना देवा, लोक दर्शनाला जर चालले आणि आमची सावली जरी त्यांच्यावरती पडली तर लोक आंघोळ करतात आणि परत देवाच्या दर्शनाला जातात. एवढं आम्हाला वाईट म्हणतात देवा. आणि तू आम्हाला तुझ्या मिठीत बोलवतो. तुझ्या बापाला जर हे कळालं देवा तर तुझे पिता तुला दंड देतील. पण देवानं सांगितलं तुम्ही त्यांना मानत नाहीये. या का? कारण देवाच्या डोळ्यात पूर्वचरित्र आलं. अरे हेच ते गोपाळ, या त्या गोपाळांनी राम अवतारामधले कुठलीही अपेक्षा न ठेवता माझी सेवा केली. झाडाचा पाला खाल्ला आणि सेवा केली. आज त्यांना मी देण्याकरता हा अवतार घेतलाय. म्हणून ते भगवान परमात्मा बोलवता. मिठी मारली, धाय मोकलून रडले. मग भगवान परमात्म्यानं सांगितलं, अरे
तुम्ही असे तब्येतीनं खराब का खराब? तुम्हाला दही दूध तुपलोणी खायला मिळत नाही का? गोपाळानं सांगितलं देवा नाही. खायचे का? हो. यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि मग भगवान परमात्माने गोपाळांची पूर्ती करण्याकरता भगवंताने खोड्या केल्या. किती खोड्या केल्या? किती खोड्या केल्या? हो, अनंत खोड्या केल्या महाराज. याच्या खोड्या सांगू किती? हो, हा वर्णनीय भगवंतानं खोड्या केल्या. गोपाळांना घेतलं महाराज, अनेक खोड्या केल्या. आणि मग भगवान परमात्मा अनेक खोड्या करत असताना यशोदा मैया त्रस्त झाली. यशोदेनं सांगितलं कन्हैया तू आता इथे थांबू नको, इथे थांबू नको. मग काय करू? एक काम कर, तू रानात जा. रानात जा म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या.